ज्यांनी वयाच्या 50 वर्ष जगले, पहिल्या 20 वर्षात 361 किल्ले जिंकले, कित्येकदा किल्ले तो हात वापस द्यायचं काम पडलं, दिले वापस पण परत मिळवल्याशिवाय थांबले. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बेटा, पण लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही एकाच राजासाठी बोलल्या जातं, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पोट्याच्या डोळ्यातून पाणी पडायला लागलं, छाती अभिमानानं फुगली, स्वतःच्या बापाकडे बघायला लागलं. चला हा बाप होता कुठे माया आतापर्यंत. जग तुमची काही इज्जत करते या भानगडीत कधीच पडू नका. तुमच्या लेकरांच्या नजरेतील तुमची इज्जत कधीच कमी होऊ देऊ नका. त्यानं 10 लोक छाती ठोकून अभिमानानं सांगितलं पाहिजे, चला बाप कसा असावा तर मा बापासारखा असावा, अभिमान असला पाहिजे तुमच्याविषयी. त्याच्या नजरेतील तुमची इज्जत कधीच कमी होऊ देऊ नका. वाद मिटला, त्यानं विचार केला, तिघांचं मन जिंकलं तर एवढा आनंद वाटते. म्या तर अर्ध्या गावाचे भांडणं अंगावर गेलाय, पण विचार केला अभी भी अपने पास 6 दिन बाकी है. रोज 5 वाजता उठायचा, काकडा करायचा, देवाची पूजा करायचा, ध्यान करायचा, महापुरुषाच्या फोटोले वंदन करायचा, गावात निघून जायचा. ज्याच्याशी भांडला त्याची स्वतः माफी मागायचा. प्रत्येक जण माफ करत गेलं, त्यानं माफ नाही केलं, परत त्याच्या पायावर डोकं टेकवायचा. 5 दिवस निघून गेले, जिंदगी भराची गमावलेली इज्जत 5 दिवसात परत मिळवली. पहिले किती दिवस? पहिले आणि ते 5 किती झाले? 7 दिवस निघून गेले. दिवस निघाला कितवा? मोठ्यानं बोला, कितवा? 8 काय करा लक्षात घ्या. 8वा कोणाकोणाचे मन दुखवले. 8वा नवरा बायकोचा संसार चांगला चालू होता राजा, तुम्ही त्याच्या शंकेचं बीज टाकलं, अलग झाले ना ते. 8वा 2 भावाचं चांगलं चालू होतं राजा, तुम्ही त्या दोघांच्या मनात आग लावली, अलग झाले, ती एकामेकाचं तोंडणीत पाहून राहिले. 8वा कोणाकोणाची माफी मागायची. 8वा 7 दिवस निघून गेले, दिवस निघाला. 8वा रोज 5 वाजता उठायचा, त्या दिवशी 4 वाजता उठला, बायकोच्या जवळ गेला, बायकोले हलवायला लागला. बायकोले म्हणे उठ, बायको म्हणे झोपा राहत्या, नाटपणा करू नको, उठ. बायको म्हणे झोपा राहत, दिमाग खराब नको करू, उठ. काहीची लागली मर्याची, त्याच्या मनात निघाला हेल्यावर बसून. यमराज बायकोने काय म्हणणार, अरे बा उठलं तू. बायको उठली म्हणजे काय म्हणते, एक काम कर, पुरं घर स्वच्छ करून घे, घरावर लाइटिंग टाक, सगळं दिवे लाव, दिवाळी सारखं घर सजव. सकाळ झाल्याबरोबर भावाच्या घरी जाय, त्याच्या बायकोला सोबत घे, दोघी मिळून स्वयंपाक करा. करशील काय तुम मन सांगते. पुन्हाच्या पुढे आंब्याचा रस, कुरड्या, पापड, भजी, वळे, पुरे आयटम कर. बायको म्हणे आज काही सण आहे काय, याच्या मतानं मेल्यावर गोड जेवण भेटते नाही भेटत, पुरे आयटम खाऊन घ्या वाजत. पूर्ण परिवारासोबत दिवस घालवला. रात्रीचे 9 वाजले, भावाच्या परिवाराला निरोप दिला. रात्रीचे 10 वाजले, बायकोले भांडे घासू लागले. तिने म्हणे थकलीशील, किती काम करतो, जाय आराम कर. लेकरू झोपलं होतं, लेकराच्या डोक्याचा मुका घेतला, झोपायला सांगितलं, कोणालाच नाही होणार काय, झोपायला निघून गेला. काय होणार होतं बेटा, सांगितलं कोणाले, झोपायला निघून गेला. आणि जसा झोपला तसा नाही मेला. असा कसा मरी हो, तो मेला तर कीर्तन थोडी बंद होईल. मॅट झाले का तुम्ही उठा लागेल त्याला एक ठेव, उसको उठाएंगे अपन, जगाएंगे उसको. जसा झोपला असा कसा उठला, झोपला काय या ठेवता मग तो. जसा झोपला तसा झोपला. 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, नवरा उठला नाही. बायकोली चिंता लागली, रोज 5 वाजता उठायचा, काल 4 वाजता उठला, आज 8 वाजले तरी उठला नाही. बायको नवऱ्याच्या जवळ गेली. सोन्यासारखे दिवस परतले होते, संसार चांगला झाला होता, प्रत्येक जण आदर करत होता, सगळ्या गोष्टी बरोबर चालल्या होत्या. काहीच लागली, नवरा उठला कोणाची. बायको नवऱ्याच्या जवळ गेली. 8 वाजले होते, 8, 8:30 वाजले. बायको नवऱ्याच्या जवळ गेली. बायको नवऱ्याला आवाज देणार एवढ्यात त्यानं डोळे उघडले. जसे डोळे उघडले
वर दिसले 3. जसे दिसले 3 त्याच्या डोक्यात पहिला विचार आला, देवाले घरकुल भेटलं असेल काय, कारण हे तो हँग होईल. याले माहित होता आपला देवाला आखरीचा आहे. हे म्हणलं का देवाने स्लॅब नाही टाकला रे. आता हे होतं बाहेर, बायको होती हुशार, तिनं किस्तीवर काही ॲटम घेऊन ठेवले, टीव्ही कूलर फ्रीज. याला की माहित नव्हतं. यानं पाहिलं, याला तिथला कूलर, त्याच्यामध्ये थंडी हवा. बाकून पाहिलं फ्रीज खोला, आईस्क्रीम खा, टीव्ही चालू कर, दीपिका पदुकोण मजा कर. याच्यामध्ये नक्की देवानं आपल्याला स्वर्गात आणलं. इथपर्यंत ठीक होतं. मान फिरवली, समोर बायको, छातीची दळदळ वळायला लागली. मान फिरवली, लेकरू, मग लढायला लागला. म्हणजे देवा हे बरोबर नाही गेलं तर घरा सहित वरती उचललं का. बायको म्हणे काय झालं, म्हणजे तुला काहीच माहित नाही, तू निष्पाप जीव आहेस, देवला खबर लाग, सगळेच घेतलं वरते. बायको म्हणे तोंड डुवाच्या प्या. मग हे घराच्या बहिर आलं. मग यानं शेजारी पायदारी पाहिली. मग याच्या लक्षात आलं आपण मरे नाही, टायगर अभी जिंदा आहे. तसाच एकनाथ महाराजच्या आश्रमात पयत निघाला. महाराजला आवाज दिला, म्हणे महाराज बाहेर या. महाराज बाहेर आले. महाराजच्या पायावर डोकं टेकवलं. महाराज म्हणत कोण आहेस तू, म्हणे पैशाने नाही मेरे को. महाराज म्हणत नाही, 8 दिवसाच्या अगोदर आलो होतो, तुम्हाला भविष्य विचारलं होतं, तुम्ही मला सांगितलं होतं तू 8 दिवसात मरणार. महाराज म्हणत 1 नंबरचा मूर्ख आहेस तू. म्हणे झालं काय, म्हणे त्या दिवशी अर्धवट ऐकलं आणि तसाच चालला गेला. मी आवाज देत राहिलो, थांब रे थांब रे, तू थांबलाच नाही. म्हणे महाराज अर्ध जरी ऐकलं तरी जीवन बदललं. संतांचं अर्धवाक्य सुद्धा जीवन बदलवण्याची ताकद ठेवते, म्हणून त्यांना संत म्हणतात. अर्ध्या वाक्यात जीवन बदलवलं. महाराज म्हणत असं काय झालं, म्हणे महाराज असं असं घडलं. महाराज म्हणत आता कसं वाटते, म्हणे जगा वाटते, पण भीक मागायला नाही आलो, समाधानी आहे, मेलो तरी चालते. 1 दिवस शिल्लक दाखवला म्हणून धन्यवाद द्यायला. महाराज म्हणत जाय घरी, मरणार नाही. म्हणे मग तुमच्या वाक्याचं कसं, म्हणे कोणत्या, 8 दिवसात मरणार. महाराज म्हणत ते अर्ध होतो. म्हणे मग पुढचं अर्ध, म्हणे आता ऐक, कीर्तनातलं सर्वात शेवटलं वाक्य. याच्यानंतर राष्ट्रवंदना होईल, भारत मातेची आरती, ती संपल्याशिवाय कोणी जाणार नाही. महाराज उत्तर देतात. पहिलं वाक्य होतं तू 8 दिवसात मरणार. त्याच्या पुढचं वाक्य महाराज कंप्लीट करतात. रोज सकाळी ज्यावेळेस झोपीतून उठशील, पहिला विचार डोक्यात हा आला पाहिजे, आपण 8 दिवसात मरणार. झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याजवळ किती दिवस बाकी आहे, फक्त 8. माफी मागा. कुठपर्यंत वाद नेता, वादानं कोणाचं कल्याण झालं, काय निघालं काय त्याच्यातून. गोलमाल 3 पिक्चरातलं माझं सर्वात आवडीचं गाणं, अपन हर पल ऐसे जियो जैसे की आखरी हो. तुकडोजी महाराजांचा अभंग, कीर्तनातला सर्वात शेवटला अभंग. उद्या कराचे आज करा काळी, उद्या कराचे आज करा.